हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण स्वामींची रोज सेवा करत असतो. सगळ्यांनाच जशी जमेल तशी सेवा करत असतात. पण बऱ्याच जणांना जॉबमुळे किंवा व्यवसायामुळे रोज सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं, मनात खंत असते. पण बघा, तुम्ही फक्त गुरुवारी स्वामींची सेवा केली तरी स्वामी प्रसन्न होतात. हे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आपण पाहू, की एक साधा पण चमत्कारी सेवा म्हणजे आहे, ती तुमच्या आयुष्यात शांतता आणि सुख घेऊन येईल. फक्त 10 मिनिटाची सेवा आहे, तुमचं नशीब बदलू शकते. स्वामी समर्थाची कृपा अनुभवायची असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. मी तुम्हाला असा एक साधा पण प्रभावी सेवा सांगणार आहे, ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतं. तर आपण काय करू शकतो? ज्यांना रोज सेवा करता येत नाही, त्यांनी फक्त गुरुवारी करावी ही सेवा. ही सेवा केल्याने स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा करतील. खरं सांगायचं तर आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच रोज पूजा करायला वेळ मिळत नाही. घरात एकटे असेल तर वेळ अभावी ते करू शकत नाही. काहींना जॉबमुळे, काहींना लहान बाळामुळे, काहींना व्यवसायामुळे जमत नाही. आपल्या इच्छा असूनही जमत नाही. सेवा राहून जाते आणि मग मनात खूप वाईट वाटतं, की सगळे खूप सेवा करतात, पण आपल्याकडून स्वामींची सेवा काहीच होत नाही. तर तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आपण स्वामी आई फार दयाळू आहे आपली. तर ती आपल्यावर आपल्या म्हणजे लेकरांवर ती माया करते आणि आपल्याला समजवूनही घेते. तुम्ही जर त्यांची मनापासून जर सेवा केली गुरुवारी, तर ती तुमच्यावर एकदम म्हणजे प्रसन्न होईल आणि तुमच्यावर माया करायला लागेल स्वामी आई. तर तुम्ही ती म्हणजे अशी गुरुवारी सेवा कराच. तुम्ही कुठलाही वेळात वेळ काढून गुरुवारी ही सेवा केलीच पाहिजे. तर त्याची मनापासून तुम्ही आठवण काढली, तर ते तुमच्या संकटातही धावून येतात. म्हणून आज आपण गुरुवारी करायची अशी कोणती एक सेवा आहे, ती सेवा बघणार आहोत. तर तुम्ही सहज करू शकताल आणि तुम्हाला अनुभूती सुद्धा येईल. आपण थोडी समजून घेऊया, की स्वामी समर्थ महाराज कोण आहेत आणि गुरुवार इतका का म्हणजे खास आहे. तर म्हणजे स्वामी महाराज हे अक्कलकोट येथे अवतरले. स्वामी हे दत्तात्रेयचे पूर्ण अवतार मानले जातात. म्हणून स्वामींची गुरुवारी ही सेवा करणे खूप आपले शुभ आहे आणि आपल्याला फलदायी आहे. तर स्वामी नेहमी सांगतात, की मी म्हणजे माझ्या भक्ताला कधीच सोडत नाही. ही गोष्ट लाखो भक्तांनी अनुभवली आहे आणि त्यांना अनुभूती पण आलेली आहे. असा प्रश्न येतो, की गुरुवारच का मानला जातो? तो गुरु म्हणजेच आपला मार्गदर्शक, जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. स्वामी महाराज हे गुरु स्वरूप आहेत. म्हणून गुरुवारी त्यांची सेवा केली तर त्याचा प्रभाव आपल्याला अनेक पटीने वाढतो आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गुरुवारी केलेली पूजा जीवनात ही खूप प्रभावी आणि फल देऊन जाते. त्यामुळे ही आपण गुरुवारी सेवा ही केलीच पाहिजे. म्हणून सांगते तुम्हाला रोज सेवा जमली नाही तरी पण गुरुवारी नक्की सेवा करा. गुरुवारची सेवा चुकवू नका तुम्ही. आपण पाहूया ही सेवा कशी करायची. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, मन शांत ठेवावे. देवघराजवळ एका पाट घ्यावा. पाटावर म्हणजे लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंथरावा. त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे आणि स्वामींची धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळून पूजा करायची. गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत आणि म्हणजे मनातून आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे, की स्वामी मी आज तुमचे संकल्प करत आहे. तर माझ्याकडून हा जप करून घ्या. माझ्या घरातले दुःख, दारिद्र्य हे सगळे नष्ट होऊ द्या. हे म्हणजे स्वामींना सांगायचे आणि आपल्याला जप करायचा आहे. ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त हे मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही 108च काय तुम्ही जास्त वेळ पण हा मंत्र करू शकता. कारण गुरूंचा जप कितीही केला तरी तो आपल्यासाठी कमीच आहे आणि जितका तुमचा जप वाढत जाईल तितकं तुमच्या घरात तुमचे म्हणजे मंत्राचे कंपनं हे होतील, तुम्हाला सुरक्षा कवच तयार होईल. त्यामुळे जितका जास्तीत जास्त गुरूचा मंत्र होईल तेवढं तुमचं चांगलंच होईल. तर तुम्हाला हे देवघराजवळ बसून पाट मांडून ते सगळी पूजा करायची आहे स्वामींच्या फोटोची आणि तिथेच आपल्याला जप करायचा आहे. आणि जप झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आरती सुद्धा तुम्हाला जी जमेल स्वामींची ती आरती तुम्ही म्हणू शकता. जी तुम्हाला आवडेल अशी आरती करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटप करायचा आहे आणि प्रसाद सुद्धा तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे ठेवता येईल ते तुम्ही अर्पण करायचं आहे.
आणि सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर तुम्हाला जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही अन्नदान पण त्या दिवशी करू शकता गोरगरिबांना. तुम्हाला यथाशक्ती जे दान करता येईल ते करू शकता. तुम्ही दूध समजा, नाहीतर अन्नदान, फळदान हे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता. ही गुरुवारची सेवा आहे. तुम्हाला नाही 4 जणांना जमलं तर 2 जणांना तरी तुम्ही दूध देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडनं त्या दिवशी अन्नदान, दूधदान हे असं करू शकता तुम्ही 2 माणसांना सुद्धा. तर त्याचं तुम्हाला भरभरून फळ मिळेल. तर तुम्ही हे सेवा करून पहा गुरुवारची. मग तुम्हाला नक्कीच अनुभूती येईल आणि तुम्हालाही तुमच्या ह्याच्यावर विश्वास बसणार नाही, की आपलं म्हणजे काम जे पहिले होत नव्हतं, ते आता आपोआप लवकर-लवकर आपले कामं व्हायला लागलेत, की ही स्वामींची भक्ती असते, की ती आपल्या म्हणजे श्रद्धावानांना मागे सोडून देत नाही. ते आपलं बोट कधीही सोडत नाहीत. त्याच्यामुळे गुरूचं बोट धरूनच आपण चालायचं असतं. जितकं तुम्ही गुरूंची सेवा करताल, तितकं आपल्या घरात भरभराटी येते. आपल्यावरचे संकट नाहीसे होतात. त्यामुळे गुरूंचं बोट कधीही सोडायचं नाही. जमेल तेवढी जास्त सेवा नाही जमली, तर तुम्हाला 10 मिनिटं का होईना सेवा, पण त्या दिवशी तुम्ही गुरुवारी सेवा करायचीच, सोडायचीच नाही. गुरुला आपण एकदा बोट धरून चालायचं ठरवलंय, तर ते गुरुला आपण सोडायचंच नाही. त्यामुळे गुरु आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या कृपाछत्र धरतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.